कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। माणगाव तालुक्यातील देगाववाडी शेतकरी कुटुंबातील सुपुत्र रुपेश दिलीप गायकवाड यांनी भारतीय सैन्य दलात हवालदार म्हणून तब्बल 22 वर्ष सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्ती स्वीकारली। त्यांच्या गौरवपूर्ण सेवेनिमित्त माणगावच्या गांधी मेमोरियल हॉलमध्ये भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावलेल्या रुपेश गायकवाड यांनी सेवेतून निवृत्त झालो असलो तरी देशसेवा कायम सुरू राहील अशी भावना व्यक्त करत युवकांनीही आयुष्यातील काही वर्षे देशसेवेसाठी समर्पित करावीत असं आवाहन केलं। या कार्यक्रमाला कुटुंबीय, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी हवालदार रुपेश गायकवाड। मी भारतीय सेनेमध्ये 31 जुलै 2004 ते 31 जुलै 2026 असा 22 वर्षाचा गौरवशाली देश सेवेचा प्रवास करून आज मी रिटायर होत आहे। या प्रवासामध्ये खूप खडतर प्रवास होता, पण या प्रवासामध्ये माझ्या कुटुंबियाने, माझ्या आई वडिलांने, माझ्या भावाने, माझ्या वहिन्याने आणि माझ्या पत्नीने आणि माझ्या मुलाने माझ्या पाठीमागे पाठिंबा दिला। त्यामुळेच हा खडतर प्रवास एकदम सुखद स्वरूपाने पार पडला। मी सर्वांचं, माझ्या कुटुंबाचं आभार व्यक्त करतो। त्यांचा जर का मला पाठिंबा नसता तर बहुतेक हा प्रवास पार करू शकलो नसतो। माझे वडील शेतकरी होते। शेती करून त्यांनी आम्हाला सर्वांना शिकवलं, भावंडांना, आणि योग्य मार्गदर्शन करून प्रत्येकाला प्रत्येकाच्या पायावर उभं केलं। आज मी युवा पिढीला एवढं सांगू इच्छितो की आपल्या जीवनामध्ये कुठल्याही मार्गाने देशसेवा केली पाहिजे, जरूर त्यासाठी मदत घातली पाहिजे। एक चांगलं नागरिक होऊन सुद्धा तुम्ही देशसेवा करू शकता, हेच माझं नवीन पिढीला सांगणं आहे।